थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांसाठी तसेच निराधार गरीब बेसहारा नागरिकांसाठी मदत करण्याच्या हेतूने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत तसेच त्यांच्या पत्नी प्रज्ञा भगत, मुलगी स्वरा भगत यांनी एक बेसहारा आणि वृद्ध महिलेस स्वेटर, ब्लँकेट, मफलर आणि खाऊ भेट देऊन माणुसकीची ऊब दिली आहे। विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून भगत परिवार सामाजिक दायित्व जोपासण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रेरणादायी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गरीब श्रीमंत असा भेद न करणारी थंडी साऱ्यांनाच जाणवते। संवेदनशील माणसे अशा वेळी समाजातील उपेक्षितांसाठी पुढे येतात। कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांसाठी आणि बेसहारा नागरिकांसाठी मदत करायला पुढे येऊन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत आणि त्यांच्या परिवाराने समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न केलाय। जिथे 2 वेळच्या जेवणाची भ्रांत तिथे थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार ब्लँकेट मिळणे अशक्यच। त्यामुळे आपण काहीतरी करावे म्हणून फुलचंद भगत यांनी स्वतःच्या कमाईतून उघड्यावर संसार थाटलेला गरीब बेसहारा 87 वर्षीय वृद्धेला माणुसकीची ऊब मिळावी यासाठी स्वेटर, ब्लँकेट देण्याचा निर्णय घेतला आणि या विचाराला कृतीची साथ देण्यासाठी त्यांच्या परिवाराने देखील रात्री कडाक्याच्या थंडीत वृद्ध महिला कुडाच्या मोडक्या घरात राहत असलेल्या ठिकाणी जाऊन भेट दिली। फुटपाथवर राहणाऱ्या गरीब निराधार लोकांना लोकरीच्या कपड्यांशिवाय थंडीचा सामना करावा लागतोय। लोकरीच्या कपड्यांअभावी दरवर्षी शेकडो लोक कडाक्याच्या थंडीने मरतात। ते लोक गरिबीमुळे असहाय्य आहेत। गरजू गरीब लोक कडाक्याच्या थंडीत फुटपाथवर राहतात, ज्यामुळे या निराधार गरीब लोकांना आराम आणि थंडीपासून संरक्षण मिळेल आणि त्यांना शांत झोप लागेल यासाठी समाजसेवी आणि प्रशासनाने देखील पुढाकार घेऊन मदत करायला हवी असे आवाहन देखील केले आहे। राज्यातील पारा घसरत असल्याने हुडहुडी भरणारी थंडी सुरू झाली आहे। त्यातच वाशिम जिल्ह्याचे तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत कमी झाल्याने चांगलीच थंडी वाजत आहे। या थंडीत रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत। त्यामुळे अशा गरजूंना मदत करण्याचा उदात्त हेतू ठेवून पत्रकार फुलचंद भगत यांनी मदतीचा हात दिलाय। सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळे कडाक्याची थंडी पसरत आहे। सर्वांना थंडीपासून बचावासाठी शेकोटी, उबदार कपडे यांची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे। सर्वजण घरात गरम वातावरण तयार करून राहण्याचा प्रयत्न करतात, मात्र रस्त्यावर राहणारे तसेच गोरगरीब लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी जास्त काही करू शकत नाही। मानवतेच्या भावनेतून वंचितांना प्रत्येकाने मदत करायला हवी। आपण प्रत्येक जण पुढे आलो तर समाजात निर्माण झालेली दरी काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकेल। या उदात्त भावनेतून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत, प्रज्ञा भगत आणि कुमारी स्वरा भगत यांनी सहपरिवारासह जाऊन गरजू वृद्धेला ब्लँकेट, स्वेटर, मफलर आणि खाऊ भेट देऊन मायेची ऊब दिली आहे। गरजवंतांची गरज पूर्ण झाल्यानंतर माझ्या आणि परिवाराच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून धन्य वाटते असे भावनिक उद्गार फुलचंद भगत यांनी व्यक्त केले आहेत। सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन यापुढे देखील केले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे। फुलचंद भगत यांना अशा विविध सेवाभावी कार्याबद्दल विविध राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळाले आहेत। इतरांनीही प्रेरणा घेऊन गरिबांसाठी कार्य करावे असे त्यांनी सांगितले आहे। NTV न्यूज मराठी, मंगळूरपीर, वाशिम।